श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 22. मच्छिंद्रनाथ व राणी मैनाकिनीची भेट. गोरक्षनाथाची संशय निवृत्ती. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास घेऊन गेल्यानंतर तिलोत्तमा शोक सागरात बुडून गेली असता तेथे उपरीक्ष वसू प्राप्त झाला. त्याने तिला घरी नेऊन बोध केला आणि तिचा भ्रम उडविला. त्या समयी तो म्हणाला, या जगात जे सर्व दिसते ते अशाश्वत व नाशिवंत आहे, म्हणून शोक करण्याचे काही एक कारण नाही. तू जेथून पदच्युत झाली होतीस त्या स्वर्गातील सिंहलद्वीपी आता चल. 12 वर्षानंतर मी तुला मच्छिंद्रनाथास भेटवीन. गोरक्षनाथ व मिन्नाथ हेही समागमे राहतील. आता हा योग कोणत्या कारणाने घडून येईल म्हणून तुला संशय असेल तर सांगतो. सिंहलद्वीपास इंद्र एक मोठा यज्ञ करील. त्यावेळेस तेथे विष्णू, ब्रह्मदेव, शंकर आदी करून श्रेष्ठ देवगण येतील. नवनाथी येतील. यास्तव आता शोकाचा त्याग करून विमानारूढ होऊन सिंहलद्वीपात चल. तेव्हा ती म्हणाली, इंद्रयज्ञ करो अगर न करो, पण मच्छिंद्रनाथाची भेट करविण्याचे आपण मला वचन द्यावे, म्हणजे माझा जीव स्वस्थ होईल. ते ऐकून तिने मच्छिंद्रनाथाची भेट करून देण्याबद्दल वचन दिले. मग त्याच्या आज्ञेने मैनाकिनी दैभर्बा नावाच्या आपल्या दासीस राज्यावर बसून आपण स्वर्गी जावयास निघाली. मैनाकिनीच्या जाण्याचे सर्व स्त्रियांना परम दुःख झाले, तरी जाताना तिने सर्वांची समजूत केली व दैर्भामेस नीतीने राज्य चालवून सर्वांना सुख देण्यासाठी चांगला उपदेश केला. नंतर मैनाकिनीस विमानात बसून सिंहलद्वीपास पोचविल्यावर उपरीक्ष वसू आपल्या स्थानी गेला. अशा रीतीने मैनाकिनी शापापासून मुक्त झाली. इकडे मच्छिंद्रनाथ फिरत फिरत गोड बंगाल्यात आले. येताना वाटेत कानिफनाथाची गाठ पडली. तेव्हा आपल्या गुरुचा शोध या कानिफाने पक्क्या खानाखुणा सांगितल्यामुळे लागला. असे मनात आणून गोरक्ष मीननाथास खांद्यावरून खाली उतरवून कानिफनाथाच्या पाया पडला. भेटताना डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग मच्छिंद्रनाथाने त्यास रडतोस का असे म्हणून विचारल्यावर गोरक्षनाथाने बद्री केदार सोडल्यापासून तो पूर्वी कानिफाची भेट झाली होती त्या वेळेपर्यंतचा सर्व मजकूर निवेदन केला. मग मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाचे समाधान करून पुढे मार्गस्थ झाले. जाण्यापूर्वी जालंधरनाथास राजा गोपीचंदाने खाचेत पुरल्याबद्दल सविस्तर मजकूर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास कळविला होता. जालंधरनाथास घोड्याच्या लिदीत पुरल्याची हकीकत ऐकताच मच्छिंद्रनाथास अनिवार्य क्रोध येऊन तो गोपीचंदाच्या नासास प्रवृत्त झाला. नंतर ते फिरत फिरत गोपीचंदाच्या राजधानीचे नगर हेलापट्टण येथे येऊन पोहोचले. तेव्हा कित्येक ग्रामस्थ मंडळी त्यास भेटली. त्याच्यापाशी शोध करताना कानिफाचे जालंधरास वर काढल्याची, गोपीचंदास अमर करवल्याची व मुक्तचंदास राज्यावर बसविल्याची सविस्तर बातमी त्यांनी सांगितली. ती ऐकून मच्छिंद्रनाथाचा कोप शांत झाला. मग हल्ली येथील राज्यकारभार कोणाच्या अनुसंधाने चालत आहेत म्हणून ग्रामस्थांना विचारल्यावर मैनावतीच्या मार्फत तो चालतो असे सांगून लोकांनी तिची स्तुती केली. मग तिची भेट घेण्याच्या उद्देशाने गोरक्षनाथ व मिन्नाथ यास घेऊन मच्छिंद्रनाथ राजवाड्यात गेले. तेथे आपले नाव सांगून आपली राणीला भेटण्याची मर्जी आहे यास्तव आपण आल्याची वर्दी देण्यासाठी दारावरील पहारेकऱ्यास पाठविले. त्या द्वारपाळाने जलद जाऊन कोणी योगी 2 शिष्यास घेऊन आलायत असे मैनावतीस सांगितले. त्याच्या स्वरूपाचे व लक्षणाचे वर्णन करून हुबेहूब जालंधरनाथाप्रमाणे जो दिसत आहेत असे तिला कळविले. मग प्रधानादी करून मंडळी समागमे घेऊन मैनावती त्यास सन्मानाने मंदिरात घेऊन गेली व त्या सुवर्णांच्या चौरंगावर बसवून त्याची तिने षोडोपचाराने पूजा केली. नंतर आपले चरण आज घरी लागल्याने मी कृतार्थ झाले वगैरे बोलून तिने मच्छिंद्रनाथाची पुष्कळ स्तुती केली व आदरपूर्वक विचारपूस करून त्या समयी मच्छिंद्रनाथ आपली मूळ कथा सांगू लागले. मी उपरीक्ष वसूचा मुलगा, मला मच्छिंद्रनाथ असे म्हणतात. सर्व समर्थ दत्तात्रयाने मला अनुग्रह दिला आहे. त्यांनीच जालंधरनाथास उपदेश केला. तो जालंधरनाथ माझा धाकटा गुरुबंधू होय. त्याची दुरावस्था झाली असे ऐकण्यात आल्यावर मी येथे क्रोधाने येत होतो, परंतु येथे झालेला सर्व प्रकार इकडे आल्यावर ग्रामस्थांकडून मला कळला. यावरून तुझ्या उत्तम गुणाबद्दल मी जितकी तारीफ करीन तितकी थोडीच होय. तू जन्मास आल्याचे सार्थक करून घेऊन त्रिलोक्यात सत्कर्तीचा झेंडा लावून घेतलास. 42 कुळे उद्धरलीस. धन्य आहेस तू असे नाथाने बहुत प्रकारे तिचे वर्णन केल्यानंतर मैनावती त्याच्या पाया पडली आणि म्हणाली, महाराज, हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप होय. बरे किंवा वाईट जसे इच्छावे तसे कल्पतरू फळ देतो. बरीच लोखंडाचे सुवर्ण करतो, पण त्या दोघांपेक्षाही तुमचे अवधार्य अनुरूप आहे. अशा रीतीने मैनावतीने त्याची स्तुती केली आणि पायावर मस्तक ठेवले
मग मोठ्या सन्मानाने त्यांचे भोजन झाले. मच्छिंद्रनाथ तेथे 3 दिवस राहून तेथून निघाले. पुष्कळ मंडळी त्यास पोचविण्यास गेली होती. हेलापट्टणाहून निघाल्यानंतर गोरक्षनाथ व मीननाथ यांच्यासह मच्छिंद्रनाथ फिरत फिरत जगन्नाथ यात्रेस गेला. तेथे 3 रात्र राहून तेथून पुढे निघाले. ते फिरत फिरत सौराष्ट्र गावी मुक्कामास राहिले. तेथे दुसरे दिवशी सकाळी गोरक्षनाथ भिक्षेकरिता गावात गेला. त्यावेळी मीननाथ निजला होता. तो उठल्यावर मच्छिंद्रनाथाने त्यास शौचास बसविले. इतक्यात गोरक्षनाथ भिक्षा मागून आला. तो येताच त्यास मीननाथास धुवून आणाव्यास सांगितले. मीननाथ लहान वयाचा असल्यामुळे त्याचे हातपाय मळाने भरून गेलेले पाहून गोरक्षनाथास घाण वाटली. तो मनात म्हणाला, आपणा संन्यासास हा खटाटोप कशाला हवा. अशा प्रकारे बहुत तरंग मनात आणून मच्छिंद्रनाथाच्या श्रीराज्यातल्या कृत्यास त्याने बराच दोष दिला. त्या रागाच्या आवेशात गोरक्षनाथ मीननाथास घेऊन नदीवर गेला व तेथे एका खडकावर त्यास आपटून त्याचा प्राण घेतला. नंतर त्याचे प्रेत पाण्यात नेऊन हाडे, मांस ही मगरी मासे यांना खाव्यास टाकून दिली. कातडे मात्र स्वच्छ धुवून घरी नेऊन सुकत घातले. त्यावेळी मच्छिंद्रनाथ आश्रमात नव्हता. तो परत आल्यावर मीननाथ कोठे आहे म्हणून त्याने विचारले. तेव्हा त्यास धुवून सुकत घातला आहेत असे गोरक्षनाथाने त्यास सांगितले. पण ह्यात त्याची बरोबर समजूत पटेना. तो पुन्हा पुन्हा मीननाथ कोठे आहे, मला दिसत नाहीत असे म्हणे. मग बाहेर नेऊन वाळत घातलेले मीननाथाचे कातडे गोरक्षनाथाने दाखविले. तेव्हा मुलाची ती अवस्था पाहून मच्छिंद्रनाथाने धाडकन जमिनीवर अंग टाकले. तो गडबडा लोळून परोपरीने विलाप करू लागला. कपाळ फोडून घेऊ लागला. तसेच एकीकडे रडत असता त्याच्या एक एक गुणांचे वर्णन करी. मीननाथासाठी मच्छिंद्रनाथ शोक करीत आहेत तसे पाहून गोरक्षनाथ गुरुजवळ जाऊन म्हणाला, गुरुराज, तुम्ही असे अज्ञानात का शिरता? तुम्ही कोण? मुलगा कोणाचा? आणि असे रडता का? विचार करून पाहता मेला आहे कोण? नाशिवंताचा नाश झाला. शाश्वता स्मरण नाही. तुमचा मीननाथ कदापि मराव्याचा नाहीत. शस्त्राने, अग्नीने, वाऱ्याने, पाण्याने किंवा कोणत्याही प्रकारचे त्यास नाश व्हाव्याचा नाहीत, कारण तो शाश्वत आहेत. अशा प्रकारे बोलून गोरक्षनाथाने त्याचे सांत्वन करू लागला. परंतु ममतेमुळे मच्छिंद्रनाथास रडू आवरेना, विवेकही आवरेना. मग गोरक्षनाथाने संजीवनी मंत्राचा प्रयोग सिद्ध करून भस्माची चिमटी मीननाथाच्या कातड्यावर टाकताच तो उठून उभा राहिला. त्याने उठताच मच्छिंद्रनाथाच्या गळ्यात मिठी मारली. त्याने त्यास पोटाशी धरले, त्याचे मुखे घेतले व त्याच्याशी लढीवाळापणाने बोलू लागला. मग आनंदाने ते त्या दिवशी तेथेच राहिले. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा मार्गस्थ झाल्यावर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाजवळ गोष्ट काढली की तुमची शक्ती अशी आहे की निर्जीवास सजीव करून सहस्रावधी मीननाथ एका क्षणात तुम्ही निर्माण कराल. असे असता रुदन करण्याचे कारण कोणते ते मला कळवावे. तुमचे हे वर्तन पाहून मला आश्चर्य वाटले. असे गोरक्षनाथाचे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले की त्यास तू कोणत्या हेतुस्तव मारिलेस ते कारण मला सांग. तेव्हा तो म्हणाला, तुमचा लोभ पाहावयासाठी तुम्ही विरक्त म्हणविता आणि मी नाथावर इतकी माया ममता धरली म्हणून तो तुमचा भाव कितपत खरा आहे ते पाहण्यासाठीच मी मीननाथास मारले. पण तुम्ही सुज्ञ असून रडू लागले ते कसे ते सांगावे. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, अशा तृष्णा इत्यादिकांचा तुझ्या अंगी कितपत वास आहे ते पाहण्यासाठीच मी मुद्दाम हे कौतुक करून दाखविले. तसे ज्ञान, अज्ञान, शाश्वत, अशाश्वत हे तुला कळले की नाही याचा मला संशय होता. तो मी या योगाने फेडून घेतला. ते भाषण ऐकून आपल्या प्रसादाचाच हा सर्व प्रताप असे गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सांगून त्याच्या पायावर मस्तक ठेवले. अशा प्रकारे श्री नवनाथ भक्तिसार कथेचा अध्याय 22 येथे संपन्न झाला. तर आपण पुन्हा भेटूया पुढील अध्यायामध्ये, पुढील व्हिडिओमध्ये श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 23. तोपर्यंत जय श्री गुरुदेव दत्त.